कृष्ण पौर्णिमा ते भाद्रपद कृष्ण अमावस्या हा जवळपास 15 ते 16 दिवसाचा कालावधी पृथ्वी तलावर पितृपक्ष म्हणून साजरा केला जातो. याला महालय काल असं सुद्धा म्हणतात. ज्या लोकांना आपल्या पूर्वजांच्या मृत्यूचा दिनांक आणि तिथी माहिती आहे ते त्या तिथीला त्यांचं श्राद्ध करतात, त्यांच्या प्रती तर्पण करतात, त्यांच्या प्रती पिंडदान करतात आणि त्यातून पशु पक्षी जलचर प्राणी यांनाही अन्नदान करतात. फार मोठा अर्थ आहे या श्राद्ध विधीमध्ये. श्रद्धेने केल्या जातं ते श्राद्ध. ज्यांच्यामुळे आपण या जगामध्ये आहोत त्यांच्या प्रती कृतज्ञता करणे आणि त्यांच्या जन्मकाळात जर आपल्या हातून काही चुका झाल्या असतील तर त्याच्यासाठी त्यांना क्षमा मागण्याचा हा कालावधी आहे. आज भाद्रपद कृष्ण चतुर्दशी आहे आणि भाद्रपद कृष्ण चतुर्दशीचं श्राद्ध हे ज्या लोकांचा, ज्या माणसांचा, ज्या मानवांचा मृत्यू शस्त्राने झालेला आहे अशा आत्म्यांचं श्राद्ध हे चतुर्दशीला करायचं असतं. आता कोणाकोणाचा मृत्यू शस्त्राने होतो? अतिरेकी हल्ल्यामध्ये मृत झालेले लोक, सैन्यावर सीमेवर लढताना मेलेले सैनिक, अतिरेक्यांशी लढताना मेलेले सैनिक किंवा संरक्षण दलातील जवान यांचा मृत्यू हा शस्त्राने झालेला असतो. ज्यांचा खून झालेला असतो त्यांचा मृत्यू शस्त्राने झालेला असतो. त्यांचं श्राद्ध इथे करायचं आहे. आणि आजच्या दिवशी आपल्याला शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचंही स्मरण करायचं आहे. जसे तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारख्या अनंत मावळ्यांनी शिवरायांसाठी आपलं प्राणार्पण केलं. त्यांच्या प्रती नतमस्तक होण्याचा हा दिवस आहे भाद्रपद कृष्ण चतुर्दशी.